तर मित्रांनो, आज नवीन दिवस चालू झालाय. जसं तुम्ही बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये आपण 9,000 रुपये प्रॉफिट बुक केला. पण आज निफ्टीची एक्सपायरी प्रीमियम पण जास्त आहेत. आज ट्राय करायचं की आपण जास्तीत जास्त प्रॉफिट बुक करायचा. तर कालच मी एक पोझिशन टाकली निफ्टीची, ओव्हरनाईट पोझिशन. पण ती कशी टाकली ते तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये समजेल. आता त्या पोझिशनमध्ये आपल्याला ट्राय करायचे प्रॉफिट बुक करायचा 6,000 ते 7,000 रुपये. बट बघूया, इनिशियल तर प्रॉफिट एवढा होणार नाही. बट दिवसभर पोझिशन ठेवून ॲडजस्टमेंट करून ट्राय करायचे, काही करून 6,000 रुपये आज बुक झालेच पाहिजेत. तर बघूया आता कसं होतंय. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल स्टेप बाय स्टेप. आणि जरी काही समजलं नाही तरी खाली कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. चला. तर मित्रांनो, जो ट्रेड आहे आपला तो एक्झिक्यूट झालेला आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता करंटली इथं 4200-4100 रुपये प्रॉफिट दाखवते. आधीचा 4,000 आपण बुक केला आहे, त्याच्यानंतरचा हा ट्रेड आहे. तुम्ही बघू शकता ह्या पोझिशन आहेत आपल्या. आता हे मिक्स झाले त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला एवढं काही आयडिया येणार नाही. बट जे 2 सेल केलेत, 2 बाय केलेत. सेल केलेले 23 आणि 19 रुपयाचे आणि बाय केलेलं 27 आणि 33 रुपयाचं. सो अशा प्रकारची ही बाईंग आहे. सॉरी, आता हे मिक्स झालं त्यामुळे काहीच समजा मलाच समजा. मी तरी म्हणलं 33 रुपयाचं कुठून आलं. सो ॲक्च्युअल व्हॅल्यू जी आहे जी इकडे आहे 23 आणि 19 रुपये आणि त्यानंतर 24 आणि 26 रुपये. मी कन्फ्यूज झालो 33, कारण ते आधीच्या ह्याच्यात मिक्स झाले. ठीक आहे. सो ओव्हरऑल आपला असा प्रकारचा ट्रेड आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता 4,000 आपला कालचा प्रॉफिट होता, जो आधीच्या व्हिडिओमधला. आता इथं 3900-3800 समथिंग चालू आहे. सो हे होतच राहणं, कारण नेक्स्ट एक्सपायरीचे प्रीमियम आहेत ना, लगेच डीके प्रॉफिट काहीच होत नाही. ठीक आहे. बघूया आपण उद्या काय होते. आता 3:19 झाले. ट्रेड आपला बंद करून टाकू आपण. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं पण ट्रेड मी मोबाईल चालू ठेवला होता ॲक्च्युली ऑर्डर टाकण्यासाठी. सो बघू आता हा व्हिडिओ कंटिन्यू 2 दिवस चालेल. 2 दिवसानंतर म्हणजे उद्याच्या दिवशी संध्याकाळी 3 वाजेपर्यंत मी तुम्हाला ओव्हरऑल अपडेट देईन की ह्यामध्ये किती प्रॉफिट झाला आणि किती लॉस झाला. ठीक आहे. आधीच्यामध्ये आपल्याला झाला आहे प्रॉफिट 8,900 रुपये. चला मित्रांनो, भेटू आता पुढच्या व्हिडिओ. कंटिन्यूच असणार आहे, तुम्ही बघताना माझा दुसरा दिवस चालू होईल. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपला हा ट्रेड आहे. काल जो व्हिडिओ बनवला होता त्यानंतरचा हा ट्रेड. एक ट्रेड एक्झिट केला, त्यावेळेस व्हिडिओ बनवू शकलो नाही बिकॉज मी बाहेर होतो. बट आता तो ट्रेड चालू आहे. यामध्ये आपण स्टार्टिंगला 3,500 रुपये प्रॉफिट बुक केला होता आणि त्यानंतर परत एकदा ही पोझिशन आपण ॲड केली. मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करून सांगतो काय पोझिशन आहे, बिकॉज पोझिशनमध्ये जराशी हालचाल चालू आहे आता. कारण तुम्ही जर बघितलं तर मार्केट शार्प फॉल झालं आहे. सुरुवातीला थोडंसं वरती गेलं गॅप डाऊन ओपन होऊन आणि त्यानंतर परत एकदा खाली येतं आहे मार्केट. सो खाली आल्यानंतर कसं होतं, प्रीमियम पुटच्या साईडला जे आहेत ना ते अचानक वाढतात. म्हणजे तुम्ही बघू शकता एक ॲडजस्टमेंट आपली झाली. हे 45 रुपीजचं आहे ना, ते 54 समथिंग रुपीजला गेलं होतं आणि जो आपला प्रॉफिट 3500 वरून परत एकदा खाली 1500 वर गेलं. आता परत एकदा 3000 वरती आलाय. बट बघू या पोझिशनमध्ये काय होतंय. नंतर मी तुम्हाला प्रॉफिट बुक केल्यानंतर प्रॉपर एक्सप्लेन करून सांगतो की नेमकं हे कशी पोझिशन इनिशिएट केली होती. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता जो प्रॉफिट आपला गेला होता 1600 वरती, तो परत एकदा डेज PNL 55 म्हणजे 5,500 रुपयापर्यंत आले आणि लय डेंजर पोझिशन आहेत, म्हणजे काय सांगू शकत नाही. बट मी तुम्हाला नंतर एंडिंगला सगळं सांगतो. आता हा प्रॉफिट 6,000 झाला, त्यानंतर आपण बुक करू किंवा 2,000 वरती आपण तर काढूनच टाकू. म्हणजे आधी जे आपण मायनस घेणार होतो ते आता 2,000 तरी आपल्याला येतील किंवा 6,000 रुपये. आता सेलिंगमध्ये मी तुम्हाला दाखवतो. आता एवढ्या पोझिशन आहेत, बट नंतर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करून दाखवतो. आपल्या ज्या सेलिंगच्या पोझिशन आहेत ती ही आणि ही आहे, म्हणजे 13 आणि 18 रुपये झाले आत्ता, जे की मग अशी 13 आणि 13 रुपये होते, त्यामुळे आपला प्रॉफिट वाढला होता. पण बाईंग पण आपली मोठी, बाईंग पण 22 आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. बघू आता इथं काय होतंय तसं मी तुम्हाला दाखवतो. इंडिया विक्स 11.77. येस. तर मित्रांनो, आपला जो प्रॉफिट आहे 5,988 आपण बुक केला आहे. मगाशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तसं जो आपला प्रॉफिट कमी झाला होता तो परत एकदा वाढला आहे. ॲक्च्युली 6,000 प्रॉफिटवरती मी टच केलं होतं, बट 5,988 प्रॉफिट बुक झालं आहे आणि भरपूर पोझिशन आहेत. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करून सांगतो नेमकं झालं काय. आता येऊया डायरेक्टली चार्टवरती. तर आता हे CPRचं इंडिकेटर आहे, याच्यावर आपला क्लास होणार आहे आज रात्री, तर तो तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, मार्केट जर तुम्ही बघितलं तर थांबा एक मिनटं, हे अप टू 80%. ठीक आहे. हे सगळे ॲडव्हर्टाईज वगैरे काढले मी आणि हे आजचं मार्केट. आता झालं काय, जसं तुम्हाला एक गोष्ट नोटीस केली असेल की गॅप डाऊन ओपन झालं, त्यानंतर एक ग्रीन कॅन्डल आली आणि त्यानंतर मार्केट खाली आलं. कालची आपली एक पोझिशन होती, त्यामध्ये गॅप डाऊन ओपन होऊन ज्यावेळेस ग्रीन कॅन्डल आली ना, तर पोझिशन आपली परत हाय तिथंच आली आणि आपला जो ओव्हरऑल प्रॉफिट होता कालच्या पोझिशनमधला, म्हणजे जे 8 लॉट होते, तो झाला होता 3,600 रुपये. आता 3,600 प्रॉफिट झाल्यानंतर माझ्या डोक्यात कसं आलं की जे प्रीमियम होते ना निफ्टीचे, ते ॲक्च्युली त्यांची टोटल काहीतरी 70 एक पाहिजे होती. बट ती टोटल किती होती माहिती आहे का, 100 होती. मग 100 असल्यानंतर मी काय केलं, ही जी पोझिशन होती, म्हणजे किती वाजलेले जवळजवळ 9 वाजून
35 मिनिटं. ठीक आहे, तर यावेळेस मी काय केलं, कॉल आणि पुट दोन्ही सेल केलं या वीकचं, आणि याच वीकचे 1 रुपयाचे बाय केलं. आता ती पोझिशन तुम्हाला बघू द्या, मला कुठं दिसेल. आता ही भरपूर पोझिशन आहेत रे, याच्यामध्ये ती पोझिशन कुठं असेल मला माहीत नाही, एवढ्या सगळ्या पोझिशन आहेत. ठीक आहे, आणि नंतर सांगतो काय झालं. तर काय झालं त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर हे जे मार्केट फॉल झालं ना इथपर्यंत, म्हणजे पोझिशन जशी मी टाकली या कॅन्डलला, इथून एकच कॅन्डल आली, एक ॲडजस्टमेंट झाली, खाली आलं, दुसरी ॲडजस्टमेंट झाली. मग त्यानंतर जरा डोकं लावलं आणि त्यानंतर मी काय केलं की करंट एक्सपायरीचे आपण दोन्ही प्रीमियम सेल केले होते ते तसेच ठेवले, आणि जे बाईंग आपण 1 रुपयाचं केलं होतं या एक्सपायरीचं ते काढून नेक्स्ट एक्सपायरीचे बाय केले. म्हणजे तुम्ही जर इथं बघितलं त्याच्यामुळे तुम्हाला दिसत असेल की पोझिशन आपल्या बघा, कालच्या पोझिशन पण येत आहेत आणि आजच्या पोझिशन पण येत आहेत. म्हणजे जे आपले या एक्सपायरीचे बाय तसेच ठेवले, नेक्स्ट एक्सपायरीचे बाईंग घेतले, म्हणजे जे आपले सेलिंग राहिलेले या आठवड्याचे. आता तुम्हाला मला माहीत नाही तुम्हाला समजते का नाही, बट आय थिंक ऑप्स्ट्रावरती मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघा, हे ऑप्स्ट्रा आहे, तर ऑप्स्ट्रावरती बघा ही स्ट्रॅटेजी आपण एक्झिक्यूट केली होती. आता हे मगाचा स्क्रीनशॉट मी तसाच ठेवला आहे, म्हणजे यामध्ये बघू शकता 22 आणि 19 रुपयाचे आपण सेलिंग केले होते ते तसेच ठेवले मी. बट 1 रुपयाचे जे बाईंग होते ना या आठवड्याचे ते तसेच ठेवून जे दुसऱ्या पुढच्या आठवड्याचे 23 आणि 21 म्हणजे यापेक्षा थोडे मोठे बाईंग आपण घेतले, आणि त्यानंतर एक स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट केली, आणि त्यानंतर ते आरामात इथपर्यंत मला असं वाटतं ते 1 तासाभरात म्हणजे 12:30-1 पर्यंत आपला प्रॉफिट 6,000 पर्यंत झाला, आणि त्यानंतर तो प्रॉफिट जो आहे तो मी बुक केला. आय थिंक 12:30 पर्यंतच झाला होता प्रॉफिट. ठीक आहे, आणि अशा प्रकारे ओव्हरऑल पोझिशन झाली. आणि तुम्ही जर बघितलं इथं तर ब्रोकरेज आपलं जे 1,000 रुपये आज जाईल आणि 5,988 प्रॉफिट आहे आपला. तो ओव्हरऑल म्हणजे ट्रेड काल मारल्यापासून ते आत्तापर्यंत पूर्ण मी तुम्हाला हिस्ट्री सांगितली. आता आपण एंड करू आणि पुढची पोझिशन आपल्याला टाकायची, कारण आता 3:14 झालेत. निफ्टीची एक्सपायरी संपली, नवीन एक्सपायरी चालू झाली, ती म्हणजे आपल्या भाऊची सेन्सेक्सची. सो सेन्सेक्सचं थोडं तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो आणि तुम्हाला तिथं सांगतो की कशा प्रकारे आपण सेन्सेक्सचे ट्रेड आता मारायचे. चला, तर मित्रांनो आजचा दिवस संपलेला आहे. आज होता मंगळवार आणि निफ्टीमध्ये एक्सपायरीमध्ये आपण आज ट्रेड केला होता. ॲक्च्युली आजचा दिवस लय हेक्टिक होता, कारण 2 ते 3 पोझिशन बदलल्यास, आणि ॲक्च्युली मागच्या आठवड्यात जसं आपण 9,000 रुपये प्रॉफिट बुक केला होता काल, आणि सेम एक्सपायरी होती, आज आपण 6,000 बुक केला. तर टोटल या एक्सपायरीमध्ये आपण बुक केला 15,000 रुपये, ज्याच्यामध्ये आपलं 2,000 रुपये ब्रोकरेज गेला असेल. आय थिंक 13,000 रुपये तर आपले राहतील अकाउंटमध्ये. आणि हा जो ओव्हरऑल ट्रेड होता याच्यामध्ये भरपूर अप्स अँड डाऊन झाले. म्हणजे सुरुवातीला मार्केट वर गेलं, तिथं आपल्या ॲडजस्टमेंट झाल्या, आणि आज एका दिवसात 3 ॲडजस्टमेंट झाले होते. म्हणजे मार्केट पडलं, पुट साईडला एक ॲडजस्टमेंट झाली, परत मार्केट खाली आलं, परत एक ॲडजस्टमेंट झाली. बट ओव्हरऑल जो आपला प्रॉफिट कमी झाला होता, जसं तुम्ही छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल रेकॉर्डिंगमध्ये, प्रॉफिट आपला जो आहे सुरुवातीचा 3600 बुक केल्यानंतर परत एकदा तो 1500-1400 पर्यंत गेला होता. बट एक असं डोक्यात होतं की होईल 6,000, कारण प्रीमियम जास्त होते. सो परत एकदा प्रॉफिट जो आहे तो आपला 5,988 आज आपण बुक केलाय. ॲक्च्युली 6,100 टच केलं होतं, बट झालं नाही. 5,988 बुक झाला. आता प्लॅनिंग आहे उद्याच्या एक्सपायरीची. उद्या कसं प्लॅन करायचं, कारण उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. मार्केट आता संपले. ऑर्डर मी आधी टाकलेली आहे सेन्सेक्सची, जी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. सेन्सेक्सची ऑर्डर मी कशी टाकली, थोडंसं विचित्र ऑर्डर आहे सेन्सेक्सची, बिकॉज सेन्सेक्समध्ये मी नेक्स्ट एक्सपायरीची जी बाईंग केली ना ती थोडीशीच मोठी केली, जास्त मोठी नाही केली. बट बघू आता काय होतंय. बाकी निफ्टीच्या एक्सपायरीचा जो पुढचा ट्रेड असणार आहे तो सेन्सेक्सची एक्सपायरी झाल्यानंतर. आता हे सगळं तुमच्या डोक्याच्या वरनं जात असेल, बट हळूहळू तुम्हाला समजेल की ऑप्शन सेलिंग का प्रॉफिटेबल आहे आणि का याच्यामध्ये जास्त एज आहे. सो हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बरेच एक्सप्लेनेशन दिले, कशा प्रकारे आपण ट्रेड घेतला, एक्झिक्यूट केला, कुठं ऑर्डर टाकली, कुठं काढली. तर तुम्हाला जर समजलं नसेल अजून पण काही कालच्या ब्लॉग सारखं जर कमेंट करू शकता. बाकी बघू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये जो 2-3 दिवसाचा ब्लॉग एकत्र येईल, त्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की अजून आपण कोणता ट्रेड टाकला आणि कसा टाकला. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.